मित्रांनो, एका मोबाईलवर सिम्पली मोबाईलवर आपण यूट्यूब चॅनल कसं तयार करू शकतो ते आता मी बघा अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। काय करायचे आपल्याला, तुम्ही आतापर्यंत एकही व्हिडिओ अपलोड केला नसेल किंवा तुम्ही आतापर्यंत यूट्यूब चॅनल काय माहितीच नसेल, अगदी तिथून आपण बघूया। चला, होतं काय की ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्यांचं 100% जीमेल अकाउंट आहे, कारण ईमेल किंवा जीमेल अकाउंट शिवाय आपण आपला अँड्रॉइड मोबाईल वापरू शकत नाही, आहे की नाही। कारण आपलं प्ले स्टोअर असेल किंवा इतर जे काही ॲप्स असतील त्याच्यात आपल्याला लॉग इन करावं लागतं आणि ऑलरेडी तुम्ही लॉग इन आहात, तुम्ही ऑलरेडी त्या ईमेलने किंवा त्या जीमेलने लॉग इन आहात। आता मी आपल्या मोबाईलची स्क्रीन शेअर करतो आधी। ओके, मोबाईलची स्क्रीन आपल्याला दिसत असेल मित्रांनो, मोबाईलची स्क्रीन आपल्याला दिसत असेल। यस, थँक्यू, थँक्स। बघा मी काय केलं, सिम्पली मोबाईलवर मी काय करतो, आधी यूट्यूब जे आहे ऑलरेडी आपल्या मोबाईलमध्ये यूट्यूब नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, ते मी ओपन करतो। ओपन केल्यानंतर आपल्याला बघा सगळ्यात वरती या ठिकाणी बघा, सगळ्यात वरती या ठिकाणी आपला प्रोफाईलच्या पिक्चर असेल किंवा तुमचं जे नाव असेल ना जीमेल ईमेलवर नोंद केलेलं, त्याच्या आर असेल, रवींद्रच्या आर असेल किंवा गुरवच्या जी असेल, संजयच्या एस असेल, आहे की नाही, तर पाटीलच्या पी असेल, काहीतरी असं एक तुम्हाला एक लेटर तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल। किंवा तुम्ही जर समजा ती प्रोफाईल अपडेट केलेली असेल तर या ठिकाणी असं एक पिक्चर दिसत असेल, ठीक आहे। तर आधी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे। आपल्या सगळ्या गोष्टी, आपला यूट्यूब चॅनल आपण जे काही क्रिएट करणार आहोत, आपलं यूट्यूब चॅनल आपण जे काही मॅनेज करणार आहोत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून मॅनेज करायच्या आहेत। इथून हे आपलं हेडक्वार्टर आहे, हे आपलं ऑफिस आहे थोडक्यात। मी यावर क्लिक करतो। इथे क्लिक केल्यावर बघा आपल्याला या ठिकाणी दिसते अकाउंटबद्दल माहिती या ठिकाणी मला दिसते, अकाउंटबद्दल माहिती आपल्याला दिसते। आता करायचं काय आहे आपल्याला की सगळ्यात आधी मी काय करतो की माझे एकापेक्षा जास्त अकाउंट आहेत, आय हॅव मोर दॅन वन अकाउंट। ते अकाउंटवर आलेलो आहे बघा। अकाउंटवर आल्यानंतर आपल्याला जायचे युवर चॅनलवर, लक्षात घ्यायचे बघा। मी पुन्हा एकदा बॅक जातो। यूट्यूब ॲप मी ओपन केलेलं आहे, हे यूट्यूब ॲप सिम्पली तुमच्या मोबाईलमध्ये इनबिल्ट आहेच, त्याला ओपन केलेलं आहे। ओपन केल्यानंतर सगळ्यात वरती बघा मी आता एक नवीन ईमेल तुमच्यासाठी तयार केलेला आहे की तुम्हाला दाखवू शकेल। रवींद्र असं नाव मी त्याला दिलेलं आहे, रवींद्र गुरव असं, म्हणून त्याचा आर मला या ठिकाणी तो दाखवतोय। म्हणून मी आता काय करतो, यावर क्लिक करतो। येथे आल्यानंतर आपला जो काही ईमेल आय डी असेल तो आपल्याला या ठिकाणी दिसेल, आपला ईमेल आय डी या ठिकाणी दिसेल आणि त्याच्या खाली बघा एक नंबर आपल्याला दिसेल युवर चॅनल। ज्यांच्या मेल आहे त्यांच्या या ठिकाणी या ठिकाणी चॅनल आहे। युवर चॅनलवर मी क्लिक करतो। तो काय म्हणतो बघा, यूज यूट्यूब ॲज, तुम्हाला यूट्यूब चॅनलला काय नाव द्यायचे। मला रवींद्र गुरव किंवा रवी गुरव असं नाव द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकतो। 2 तुकड्यांमध्ये आपल्याला नाव द्यायचं असतं। आता मला जर असं म्हणायचं असेल ICT मास्टर असं मला चॅनलला नाव द्यायचे आहे, बघा काय म्हणतं, यूज यूट्यूब ॲज, मला काय द्यायचे आहे, ICT मास्टर असं मला माझ्या यूट्यूब चॅनलला नाव द्यायचे आहे। म्हणून मी काय करेल, हे जे आहे ते आधी मी कट करतो आणि इथे लिहितो ICT आणि खाली सुद्धा मास्टर लिहितो, ICT मास्टर। ओके, आणि आता बघा आपल्याला या ठिकाणी दिसतंय क्रिएट चॅनल। यस, क्रिएट चॅनल म्हणजे तुम्ही आता तुमच्या यूट्यूबचं चॅनल आहे ते क्रिएट करा। लक्षात घ्यायचं आहे, अगदी सिंपल गोष्ट आहे, इट्स रिअली सिंपल। क्रिएट चॅनलवर जायचे, तुम्ही स्टेप लिहून घेऊ शकतात। काय, या प्रोफाईल पिक्चरवर गेलात तुम्ही, त्यानंतर युवर चॅनलवर गेलात आणि क्रिएट चॅनल करायचे, सिंपल। ओके,
चॅनल क्रिएटेड बघा आपल्याला या ठिकाणी मेसेज शो करतोय चॅनल क्रिएटेड. येस. and in this way I have created my YouTube channel and the name of the channel is ICT Master. You can simply change your YouTube channel's name anytime from your mobile or desktop or laptop also. तुम्ही हे नाव म्हणजे तुमच्या यूट्यूब चॅनलचे नाव केव्हाही बदलू शकतात. तुमच्या मोबाईलवरून पण बदलू शकतात किंवा तुमच्या कॅम्प्युटर लॅपटॉपवरून सुद्धा बदलू शकतात. डोंट वरी. ओके. आता बघा हे आपलं चॅनल आहे. तर यूट्यूब चॅनल कसं तयार केलं मला अपेक्षा आहे तुम्हाला समजलं असेल. येस टाईप करा प्लीज. आपल्याला समजलं असेल यूट्यूब चॅनल कसं क्रिएट केलेलं आहे. ऑलरेडी इट इज व्हेरी सिम्पल. येस टाईप करा प्लीज. तुम्हाला हे लक्षात आलं असेल. येस व्हेरी गुड. आदरणीय महाजन सर धन्यवाद. ओके डोंट वरी आय विल रिपीट इट. ओके थैंक यू निकम सर जी. थैंक यू गैलेक्सी J1. थैंक यू विवेक पवार सर जी. ओके थैंक यू स्वामीजी महाराज. ओके सो let me repeat it again. Okay, simply just open your YouTube application. Yes, YouTube application आपल्याला ओपन करायचे. ॲप ओपन करायचे. सर्वात वरती आपल्याला या ठिकाणी दिसतंय आपलं प्रोफाईल ज्या नावाने असेल म्हणजे आपलं ईमेल ज्या नावाने असेल ना त्याच्या आपल्याला लेटर दिसत असेल आर रवींद्रचा आर दिसतोय. हां मी त्याला इथे ओपन करतो. इथे ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे युअर चॅनल काय करायचे या ठिकाणी युअर चॅनलवर क्लिक करायचे. युअर चॅनलवर क्लिक केलं की खाली तुम्हाला येतं क्रिएट यूट्यूब चॅनल. बस त्यावर क्लिक केलं की तुम्ही या ठिकाणी येतात. बस इन अ सिंगल क्लिक यू कॅन क्रिएट युअर यूट्यूब चॅनल. ओके हे लक्षात आलं मित्रांनो तुम्हाला आता यूट्यूब चॅनल आपण कसं क्रिएट केलेलं आहे. ओके आता या यूट्यूब चॅनलला आपण थोडं प्रोफेशनली कस्टमाइज कसं करू शकतो. मी काल या गोष्टी रिपीट केल्या होत्या. आय हॅव शेअर्ड ऑल द थिंग्स विथ यू येस्टरडे बट स्टील आय शुड रिपीट इट अगेन. मी पुन्हा एकदा त्या गोष्टी सांगितल्या पाहिजे सांगतो. डोंट वरी. आता या ठिकाणी बघा आपल्याला दोन गोष्टी येतील. एक हा जो गोल दिसतो ना या ठिकाणी आपल्याला एखादा लोगो आपण घेऊ शकतो किंवा एखादा पिक्चर आपण आपला फोटो घेऊ शकतो किंवा मागे आपण एक बॅनर जे आहे आपलं यूट्यूब चॅनलचे बॅनर ते बॅनर आपण या ठिकाणी घेऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आपण कस्टमाइज करू शकतो. कशा कस्टमाइज करायच्या ते मी तुम्हाला सांगतो. यूट्यूब चॅनल आपण तयार केलं आहे कसं वरती आपण या ठिकाणी गेलो आणि युअर चॅनल दिसेल तुम्हाला त्यावर क्लिक करायचे आणि युअर यूट्यूब चॅनल ॲज असं दाखवेल. त्याच्यावर तुम्हाला जे नाव द्यायचे असेल यूट्यूब चॅनलला ते नाव द्या आणि खाली क्रिएट युअर चॅनल करा. 100% तुमचं चॅनल तयार होईल. ओके डोंट वरी सर आय विल शेअर दिस रेकॉर्डेड सेशन फॉर यू. आदरणीय महाजन सर डोंट वरी आय विल शेअर दिस रेकॉर्डेड सेशन फॉर यू. And after all, if you have any problem, you can contact me anytime. Yes. Okay. आता मित्रांनो बघा आपण मी काय करूया की या ठिकाणी आपल्याला एक लोगो घ्यायचा आहे. यावर क्लिक केलं. यावर सिम्पली क्लिक केलं तुम्ही. कुठे क्लिक करायचे आपल्याला सेटिंगवर बघा सेटिंगवर क्लिक करायचे आहे. सेटिंगवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा काय करू शकतात तुमचे यूट्यूब चॅनलचे नाव इथे बदलू शकतात. तुमचे यूट्यूब चॅनल कशा संदर्भात आहे त्याच्याबद्दल इथे माहिती तुम्ही लिहू शकतात. मी आता मोबाईल तो आडवा धरतो की जेणेकरून ते स्पष्टपणे दिसेल. ओके इथपर्यंत मी कसा आलोय बघा लक्षात घ्या. वरती आपल्या या ठिकाणी हा प्रोफाईल पिक्चर याच्यावर क्लिक करायचे. युअर चॅनलवर जायचे.
युअर चॅनलवर गेल्यानंतर आपलं चॅनलचं नाव दिसतंय आणि इथे आता सेटिंग दिसते बघा, सेटिंगवर क्लिक करा. तुम्हाला येथे तुम्हाला जो फोटो ठेवायचा आहे ना तो फोटो तुम्ही ठेवू शकतात. कसा ठेवू शकतो बघा, या ठिकाणी क्लिक करा. टेक युअर फोटो म्हणजे डायरेक्ट तुम्ही फोटो घेऊ शकतात किंवा चूज फ्रॉम युअर फोटोज. मग आपण फोटोमधून चूज करूया. आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये आहे आपला फोटो, आपल्याला जो पाहिजे असेल तो आपण या ठिकाणी ठेवू शकतो. तुम्ही तुमच्या फोटो ठेवा किंवा एखादा लोगो तुम्ही तयार केला असेल तर तो लोगोसुद्धा तुम्ही ठेवू शकतात. यस, समजा मी हा लोगो त्या ठिकाणी ॲड करतो, ओके करतो. आता बघा या ठिकाणी हा लोगो दिसेल. यस, प्रोफाईल फोटो अपलोडेड सक्सेसफुली. बघा या ठिकाणी आपला फोटो दिसतोय. ओके, वरती जर मी गेलो तर या ठिकाणी ॲड डिस्क्रिप्शन पेन्सिल दिसते, त्यावर क्लिक केलं त्या ठिकाणी तुम्ही डिस्क्रिप्शन लिहू शकता. डिस्क्रिप्शन काय लिहू शकतात, तुमचे चॅनल कशा संदर्भात आहे. जर समजा तुम्ही सायन्स टीचर असाल तर तुम्ही काय म्हणू शकतात, दिस चॅनल इज क्रिएटेड फॉर द सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन किंवा दिस चॅनल इज क्रिएटेड फॉर द स्टुडंट्स ऑफ सायन्स किंवा इन दिस चॅनल आय विल शेअर द मोस्ट इंटरेस्टिंग टॉपिक्स अबाउट सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर द स्टुडंट्स ऑफ 5th to 12th स्टुडंट्स वगैरे वगैरे. तुम्ही नेमकं त्या चॅनलमध्ये तुम्ही कोणत्या प्रकारच्या कंटेंट त्या ठिकाणी देणार आहात, नेमकं कशा संदर्भात माहिती तुम्ही शेअर करणार आहात. बाजारात वेगळ्या वेगळ्या दुकानी असतात, दुकानाच्या टायटलसोबत लिहिलेलं असतं येथे टिंब वस्तू योग्य भावात मिळतील, आहे की नाही. डिस्क्रिप्शन झालं, त्या पद्धतीने आपण आपल्या यूट्यूब चॅनलचे डिस्क्रिप्शन या ठिकाणी देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, दिस चॅनल इज created for ICT related information for the teachers. ओके, हे झालं आता माझ्या चॅनलचं डिस्क्रिप्शन समजा. ओके, हे डिस्क्रिप्शन झालं. ओके, एवढं सेटिंग आपण या ठिकाणी करू शकतो. आपल्याला बॅक जायचे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल, 100% इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, व्हेरी गुड. आता बघा आपण एक बेसिक स्तरावर, आपण एक प्राथमिक स्तरावर आपलं यूट्यूब चॅनल तयार केलेलं आहे आणि याच्यावर आता व्हिडिओ कसा अपलोड करायचा ते पुन्हा मी एकदा तुम्हाला सांगतो. व्हिडिओ, हाऊ टू अपलोड व्हिडिओ ऑन युअर यूट्यूब चॅनल. जस्ट क्लिक ऑन द प्लस ॲट द बॉटम. बघा या ठिकाणी बॉटमला तुम्हाला एक प्लसचा सिम्बॉल दिसतोय, प्लस. या प्लसच्या सिम्बॉलवर क्लिक करायचे. या प्लसच्या सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 3 ऑप्शन येतील, अपलोड अ व्हिडिओ, क्रिएट अ शॉर्ट आणि गो लाईव्ह. यांच्यापैकी आपल्याला काय करायचे, अपलोड व्हिडिओ. अपलोड व्हिडिओवर क्लिक करायचे. अपलोड व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर आता या मोबाईलमध्ये म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या ह्याच्यात जो व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचा आहे तो व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी हा व्हिडिओ सिलेक्ट केला, एक फॉर एक्झाम्पल म्हणून घेतोय. समजा हा व्हिडिओ मी सिलेक्ट केला, वरती नेक्स्ट म्हणायचे बघा, नेक्स्ट. आता या व्हिडिओला तुम्ही काय टायटल देणार, अतिशय महत्त्वाचे बघा. टायटल काय देणार, फ्री बेस्ट अर्थ मुवेबल बॅकग्राऊंड असं मी या ठिकाणी टायटल दिलेलं आहे. आणि डिस्क्रिप्शनमध्ये काय देणार तुम्ही, आता या
व्हिडिओबद्दल तुम्हाला थोडी माहिती द्यायची. फॉर एक्झाम्पल, यू कॅन ओके असं या ठिकाणी टायटल दिलेलं आहे बघा. या ठिकाणी नंतर प्रायव्हसीमध्ये तुम्हाला काय करायचे, पब्लिक करायचे. पब्लिक तुम्हाला असं वाटत असेल की प्रत्येकाला ते दिसलं पाहिजे म्हणून पब्लिक करा. तुम्हाला असं वाटतं की मी ज्याला शेअर करेल त्यालाच दिसलं पाहिजे, त्याच्यासाठी अनलिस्टेड करा. तुम्हाला असं वाटतं की हे फक्त माझ्यासाठीच असलं पाहिजे, कोणाला दिसू नये, तर त्याच्यासाठी प्रायव्हेट करा. तर आपला व्हिडिओ हा सगळ्यांसाठी आहे म्हणून आपण काय करूया, पब्लिक करूया. ओके, पब्लिक केलेले आणि वरती अपलोड करायचे बघा. अपलोड केल्यानंतर तुमच्या इंटरनेटचा स्पीड आणि तुमचा जो काही व्हिडिओ आहे तो किती MBचा आहे त्याच्यावर डिपेंड असतं. आणि इथे बघा तो आपल्याला अपलोड होतोय, अपलोड होतोय आपला व्हिडिओ. 9%, 13 to 20. ओके ओके, तो अपलोड होतोय. हा आपला व्हिडिओ अपलोड होतो या ठिकाणी बघा. आणि अपलोड झाल्यानंतर आपण त्याला काय करू शकतो, शेअर करू शकतो आपल्या मित्रांमध्ये, आपल्या मित्रांना पुढे. $94, 95 या ठिकाणी पर्सेंटेज तो दाखवतोय बघा. ओके, प्रोसेसिंग हॅज स्टार्टेड. ओके, 100% प्रोसेस्ड आणि रेडी टू वॉच आपल्याला ठिकाणी आलेले बघा, रेडी टू वॉच. आणि इथून आपण या 3 डॉटवर गेल्यानंतर इथून त्याला शेअर करू शकतो. शेअर आपण करू शकतो आपल्या व्हॉट्सॲपला किंवा आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना, मित्रांना जिथे आपल्याला तो शेअर करायचा असेल त्या ठिकाणी आपण त्याला शेअर करू शकतो. ओके, या पद्धतीने आपण तो व्हिडिओ अपलोड केला आणि आपल्या मित्रांना आपण तो शेअर केलेला आहे. तुम्ही ही लिंक कुठेही शेअर करू शकता तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी. ओके, आय होप यू अंडरस्टँड हाऊ टू अपलोड व्हिडिओ अँड हाऊ टू क्रिएट यूट्यूब चॅनल. सो लेट अस सी द डिटेल अँड ॲडव्हान्स सेटिंग्स ऑफ द यूट्यूब चॅनल. यूट्यूब चॅनल कसं तयार करावं आहे की नाही, अगदी सिंपल. आपण काय शिकलो की आपण काय केलं, यूट्यूबचे जे आपलं ॲप आहे त्यावर मी ओके केलेलं आहे. त्यानंतर वरती जाऊन या ठिकाणी प्रोफाईलचे जे आपला सिम्बॉल दिसतो त्यावर क्लिक केलेलं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपण काय केलं, युवर चॅनलवर क्लिक केलेलं आहे. युवर चॅनलवर क्लिक केल्यानंतर ते आपल्याला विचारतं की तुमच्या व्हिडिओला, तुमच्या यूट्यूब चॅनलला काय नाव द्यावं, ते नाव तुम्ही द्या आणि क्रिएट युवर चॅनल असं म्हणा. असं म्हटल्यावर तुम्हाला या पद्धतीने असा तुमचे चॅनल तयार होईल आणि इथे तुम्ही पोहोचाल. ओके, आता या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ कसा अपलोड करावा ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण तरी एकदा मी तुम्हाला तो रिपीट करतो. कसं रिपीट करतो बघा. काय करायचं आहे, जेव्हा आपण हे यूट्यूब ॲप ओपन केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे प्लसच्या सिम्बॉलवर गेल्यानंतर अपलोड व्हिडिओमध्ये आपण काय करणार, आपल्याला पाहिजे तो व्हिडिओ आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. आपल्याला पाहिजे तो व्हिडिओ आपण घेऊया.
ओके, नमस्कार मित्रांनो. चला हा व्हिडिओ मी घेतला वरती, नेक्स्ट करतो. नेक्स्ट म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा काय द्यायचे आहे, टायटल. टायटलमध्ये आपण काय देऊया, व्हिडिओच्या टायटल आपल्याला द्यायचे. काय टायटल आहे, ओके, जुगाड सिस्टीम फॉर व्हिडिओ शूट. आता या ठिकाणी आपण लिहू शकतो, काय लिहू शकतो, डिस्क्रिप्शन आपल्याला लिहायचे. डिस्क्रिप्शनमध्ये नेमकं तुम्ही हा व्हिडिओमध्ये काय तुम्ही देत आहे ते आपल्याला या ठिकाणी द्यायचे. Mobile stability is very important part while shooting. Here जुगाड system, how to shoot प्रॉपरली. ओके, असं काहीतरी मी या ठिकाणी दिलेलं आहे, टाईप केलेलं आहे एक डिस्क्रिप्शन. प्रायव्हसीमध्ये तुम्ही काय लिहू शकतात, पब्लिक. पब्लिक मीन्स प्रत्येकाला दिसेल. अनलिस्टेड याचा अर्थ काय, ज्याला शेअर करू त्याला दिसेल. आणि प्रायव्हेट म्हणजे काय, फक्त आपण बघेल. ओके, तुम्ही पब्लिक करतो आणि याला वरती अपलोड करतो. अपलोड केल्यावर काय होतं आहे बघा, या ठिकाणी तो अपलोड होतो आहे. अपलोड होताना आपल्याला दिसते बघा, अपलोड 1%, 3%, 6%, 9%, 11, 17, 21%. ओके, तुमचा व्हिडिओ किती, त्याची साईज किती आहे आणि इंटरनेटचा स्पीड किती आहे याच्यावर हा डिपेंड असतो की तो किती वेळात अपलोड होईल. मोठा व्हिडिओ असेल तर आपल्याला थोडीशी वेळ पण लागते. ओके, तर या ठिकाणी बघा प्रोसेसिंग हॅज स्टार्टेड आणि तुमचा व्हिडिओ आता अपलोड झालेला आहे. 95% प्रोसेस झालेला आहे. आपण आत्ताच आधी काय केला होता, एक अर्थ मुव्हेबल अर्थचा एक व्हिडिओ आपण अपलोड केला. त्यानंतर आता हा 2 अपलोड केलेत, म्हणजे 2 व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी मी काय करेल, या 3 डॉटवर गेलो, शेअरवर गेलो आणि या ठिकाणी व्हॉट्सॲपवर मला कुठे नेमकं शेअर करायचे आहे मी त्यावर शेअर करू शकतो. फेसबुकला शेअर करायचे असेल तर फेसबुकला शेअर करू शकतो. ओके, या पद्धतीने. ठीक आहे, आय हॅव रिपीटेड 2, 3 and 4 times द सेम थिंग. ओके, सो लेट अस गो अहेड. चला पुढे जाऊया मित्रांनो. आपण आता हे आपण बेसिक स्तरावर व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याचबरोबर काही गोष्टी बघितलेल्या आहेत. आता आपण काय करूया, थोडंसं मी फ्लॅशबॅकमध्ये जातो. फ्लॅशबॅकमध्ये काय जातो की आपल्याला यूट्यूब चॅनलचे बॅनर तयार करून घ्यायचे आहे. म्हणजे एक लोगो म्हणा, आहे की नाही, लोगो तयार करून घ्यायचा आहे. मग तो कुठे तयार करणार आपण, 100% पिक्सल लॅबमध्ये. आपण जे मागे बघितलं की नाही, परवा तेरवा आपण बघितलेलं आहे. मी तुमच्यासमोर तो करून दाखवतो बघा. एक पिक्सल लॅबवर जातो. पिक्सल लॅबवर गेल्यानंतर या ठिकाणी मला पाहिजे ती एक इमेज मी बॅकग्राऊंडला घेतो. जे लोक आज जुडले असतील किंवा आत्ता जुडले असतील त्यांना या गोष्टी समजा कदाचित डिफिकल्ट वाटल्या तर तुम्ही काय करू शकतात, मागचे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेलच नक्की आता रात्री, तेव्हा तुम्ही ते बघू शकता. डोंट वरी. इथून बघा मी हा बॅकग्राऊंड घेतला, ओके केला आणि महत्त्वाचे सेटिंग मी काय करतो आहे, या 3 डॉटवर गेल्यानंतर इमेज साईजमध्ये जातो. इमेज साईज लक्षात घ्या. इमेज साईज कुठे गेलो आहे मी, वरती या 3 डॉटवर गेलो, इमेज साईजमध्ये गेलो आणि इथे बघा आता कस्टम आहे की नाही, या कस्टमला मी काय करतो, यूट्यूब चॅनल बॅनरवर मी क्लिक करतो आणि तो सिलेक्ट करतो. पाहिजे यूट्यूब चॅनल बॅनर हे मी सिलेक्ट करतो. ओके, आता बघा हे यूट्यूब चॅनल बॅनरची साईज झालेली आहे. इथे मी आता माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव देऊ शकतो.
एडिट कसं करायचं आहे ऑलरेडी आपण ते बघितलेलं आहे, डोंट वरी. मी पुन्हा रिपीट करणार नाही, कारण हे आता पूर्ण वेगळी गोष्ट होऊन जाईल की नाही. हरकत नाही, तरी आपण व्हिडिओ बघितल्यावर 100% तुम्हाला ते समजणार आहे. अगदी सोपं आहे, अगदी इझी आहे, डोंट वरी. अगदी काही सेकंदात, मिनटात बघा मी तो माझा लोगो मी तयार केलेला आहे या ठिकाणी. मला फक्त दाखवायचे म्हणून तुम्हाला या ठिकाणी असं दाखवतोय. तुम्ही अगदी शांततेने आणि छानपैकी तुम्ही तुमच्या पद्धतीने एक लोगो किंवा यूट्यूब चॅनलचे बॅनर असेल ते तुम्ही तयार करू शकतात. ओके, वरती आता या ठिकाणी मी एक्सपोर्ट करतो, याला एक्सपोर्ट इमेज, सेव्ह टू गॅलरी. Reason I started my own business online was because I wanted more freedom. Freedom to quit my job, freedom to... ठीक आहे, मी बाहेर पडलेलो आहे. आता बघा मला काय करायचे, माझ्या यूट्यूब चॅनलची सेटिंग मला करून घ्यायची. सेटिंग करण्यासाठी मी काय करतो, क्रोमवर आपल्याला जायचे, क्रोमवर, क्रोम. ओके, क्रोम, गुगल क्रोमवर आपल्याला जायचे आहे. मी गुगल क्रोम ओपन करतो आणि वरती 3 डॉटवर गेल्यानंतर आपण या ठिकाणी डेस्कटॉप साईट करून घ्यायची. डेस्कटॉप साईट बघा, 3 डॉटवर गेलो आणि डेस्कटॉप साईट आपल्याला दिसते बघा, डेस्कटॉप साईट करून घ्यायची. डेस्कटॉप साईट मी करून घेतलेली आणि इथे आपल्याला टाईप करायचे youtube.com. youtube.com आपल्याला या ठिकाणी सर्च करायचे. लक्षात घ्यायचे मित्रांनो, काय केलं मी आधी बॅनर तयार करून घेतलं आहे की नाही. आता मला या ठिकाणी बॅनर ॲड करायचे ना, म्हणून बॅनर तयार केलं. त्यानंतर आता मी गुगल क्रोमवर आलो आणि त्या ठिकाणी सेटिंग करून घेतोय. येस, यू कॅन डायरेक्टली अपलोड व्हिडिओ ऑन सेल्फ चॅनल. येस, ऑफकोर्स. येस, वी कॅन सेंड दिस टाईप ऑफ व्हिडिओ डायरेक्टली फ्रॉम द फाईल मॅनेजर. येस, हां, म्हणजे समजा आपल्याला असं म्हणायचं आहे की जर आपल्याला एखादा व्हिडिओ शेअर करायचा असेल तर तो आपण डायरेक्टली आपल्या फाईल मॅनेजरमधून डायरेक्ट आपल्याला पाहिजे त्यांना शेअर करू शकतो, असं म्हणायचं आपल्याला. जर आपल्याला एखादा व्हिडिओ आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना शेअर करायचा असेल तर आपल्या फाईल मॅनेजरमधून आपण डायरेक्ट तो व्हिडिओ व्हॉट्सॲपला आपण शेअर करू शकतो. ओके. पण या ठिकाणी आपण काय करतोय की आधी आपण आपला व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला. आता याच्यात काय होईल की मी जर तुम्हाला डायरेक्टली एखादा व्हिडिओ शेअर केला, आता समजा आजचं सेशन आहे आणि आजचं सेशन आहे 1 तासाचं. 1 तासाचं सेशन मला जर समजा तुम्हाला शेअर करायचं असेल तर आय कॅन नॉट शेअर इट ऑन व्हॉट्सॲप. ओके, मी डायरेक्टली व्हॉट्सॲपवरती शेअर नाही करू शकत, किंवा शेअर केलाही तरीसुद्धा काय होईल, तुम्हाला ते डाउनलोड करावं लागेल. तो व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड करावा लागेल आणि तो डाउनलोड करून तुम्ही बघणार. डाउनलोड केल्यानंतर काय होईल की तुम्ही तो 8 दिवस, 15 दिवस, 1 महिना, 2 महिना, 1 वर्ष सांभाळणार, पण कधीतरी तो व्हिडिओ गहाड होणार आहे, डिलीट होणार आहे तुमच्याकडून सुद्धा. पण यूट्यूब चॅनलची लिंक मात्र सिम्पली लिंक आपण शेअर केल्यावर तो व्हिडिओ आपण बघू शकतो. आणि आपला मूळ उद्देश काय आहे की यूट्यूबवर आपला व्हिडिओ कसा अपलोड करावा आणि तो शेअर कसा करावा. तर यूट्यूबवर आपण आपलं जे नॉलेज आहे ते शेअर केलं की ते आपण 100% असंख्य लोकांपर्यंत पोचवू शकतो. आपण नुसतं व्हॉट्सॲपवर आपण आपला व्हिडिओ असंख्य लोकांपर्यंत पोचवणं शक्य नाही, परंतु एक लिंक आपण सिम्पली पोचवू शकतो. ओके, या ठिकाणी बघा मी काय केलेलं आहे की एक बॅनर तयार करून घेतलेलं आहे आणि बॅनर तयार केल्यानंतर गुगल क्रोमवर मी डेस्कटॉप साईट ओपन केलेली आहे. वरती 3 डॉट मला दिसत आहेत बघा, 3 डॉट वरती 3 डॉट मला दिसत आहेत. त्या 3 डॉटवर मी गेलो. 3 डॉटवर गेल्यानंतर डेस्कटॉप साईट मी करून घेतलेली आहे. ते आहे का ते मी कन्फर्म करून घेतो. येस, कन्फर्म आहे. येस, आता बघा मोबाईल मी थोडा आडवा करतो होरिझॉन्टल की जेणेकरून ते स्पष्टपणे दिसेल. खूप बारीक फॉन्ट दिसत आहेत.
या ठिकाणी बघा हा आपला प्रोफाईल पिक्चर आपले आहे, या ठिकाणी आपलं प्रोफाईल पिक्चर आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आता माझ्या काय एकापेक्षा जास्तीचे अकाउंट आहेत ना, म्हणून या ठिकाणी मला ते असं दाखवतं आहे. मी अकाउंट स्विच करतो, म्हणजे आता आपण जे अकाउंट बनवलं त्याच्यावर मी जातो. ओके, आता बघा या ठिकाणी आपल्याला यायचे, या पिक्चरवर इथून इथे यायचे. इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, युवर चॅनलवर जायचे. बघा युवर चॅनलवर, युवर चॅनल, युवर चॅनलवर आपल्याला जायचे. युवर चॅनलवर आपण जायचे आणि युवर चॅनलमध्ये आपण सगळ्या गोष्टी करणार आहोत. बघा आपण 2 व्हिडिओ अपलोड केलेत की नाही, ते 2 व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तुमचे जेवढे व्हिडिओ असतील ना तेवढे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी दिसतील. त्यात मला दिसतं आहे की मी 8 मिनिट आधी हा एक व्हिडिओ अपलोड केला आणि त्याला मिळालेले आहेत 1 व्ह्यू. आता या ठिकाणी मला दिसतं आहे की मी 16 मिनिट आधी 16 मिनिट ॲगो एक व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केला आणि त्याला मिळालेले आहेत 4 व्ह्यूज. असे तुमचे जेवढे व्हिडिओ असतील तेवढे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी दिसतील, आहे की नाही. आता इथे आपण आता थोडीशी आपण चेंजिंग करूया. काय करूया, चला आपल्याला काय करायचं आहे, कस्टमाइज चॅनल करायचे आहे. कस्टमाइज चॅनल, लक्षात येतं आपण कसं आलो. मी बॅक जातो, बघा तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो, डोंट वरी. मुद्दामून मी काही गोष्टी रिपीट करतोय मित्रांनो, मुद्दामून काही गोष्टी रिपीट करतोय. गुगल क्रोमवर आलेलो आहे. गुगल क्रोमवर आल्यानंतर या ठिकाणी मी डेस्कटॉप साईट करून घेतलेली आहे आणि youtube.com सर्च केलेलं आहे आणि मी इथे आलेलो आहे. यूट्यूबचं चॅनल ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा हा वरती आपला प्रोफाईल पिक्चर असतो, राईट हँडला सगळ्यात टॉपला, त्यावर मी क्लिक करतो आणि युवर चॅनलवर जातो. युवर चॅनलवर गेल्यानंतर या ठिकाणी आपल्या चॅनलला एका व्यक्तीने सबस्क्राईब केलेले मला या ठिकाणी दिसतं आहे. माझे किती व्हिडिओ आहेत ते मला या ठिकाणी दिसत आहेत. आता मी काय करतो, कस्टमाइज चॅनल करतो. कस्टमाइज चॅनल म्हणजे माझ्या सोयीनुसार माझ्या यूट्यूब चॅनलची सेटिंग मी करून घेतो माझ्या सोयीनुसार. येस, कस्टमाइज युअर यूट्यूब चॅनल. ओके, हे पहिल्यांदा असल्यामुळे हा हॅलो न्यू यूट्यूब स्टुडिओ, गुड बाय क्लासिक स्टुडिओ आपल्याला दाखवतं आहे. डोंट वरी, कुठेतरी एका बाजूला क्लिक करा, ते निघेल. आता बघा तुमच्या यूट्यूब चॅनलचा लेआउट कसा असला पाहिजे तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. चॅनल ट्रेलर फॉर पीपल हू हॅवंट सबस्क्राईब्ड. इथे तुमच्या चॅनलचं ट्रेलर तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात. चॅनलचा ट्रेलर, ओके. आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सेटिंग काय करायची आहे, ब्रँडिंगवर जायचे. आपल्याला ब्रँडिंगवर आपला ब्रँड आहे ते. आता इथे बघा हा लोगो आपण आपल्यासमोर मी तुम्हाला ॲड करून दाखवला होता. इथे जे समजा काहींना तो लोगो ॲड करता आला नसेल तर तुमच्या फक्त आर किंवा पी किंवा जी किंवा टी असं काहीतरी दिसत असेल, त्यावर जर क्लिक केलं किंवा इथे क्लिक केलं तर तुम्ही इथून तो लोगो घेऊ शकतात. ब्राउज करायचे, तुम्हाला जो घ्यायचा असेल तो घेऊ शकतात. ठीक आहे, चला आपण हा घेतला. ओके, डन केलेलं आहे. या ठिकाणी आपण हा एक फोटो घेतलेला आहे समजा. आता वरती जर मी गेलो तो बॅनर इमेज मला दिसते पहा. बॅनर इमेज याच्यावर मला काय करायचे, अपलोड करायचे. अपलोड केल्यानंतर मागचा बॅकग्राऊंड मला दिसेल. बॅकग्राऊंड आता मी जो काही एक लोगो तयार केला तो लोगो मी या ठिकाणी आता वापरतो.
बॅनर तयार केलं आपण आता पिक्सल लॅबवर तिथून तो बॅनरचा फोटो मी या ठिकाणी आता ॲड करतो. येस, दिस वन. यस, रिअली ग्रेट. हा बघा, हा फोटो आपण अपलोड केला होता, एक तयार केला होता, तो फोटो मी या ठिकाणी घेतला आणि डन करतो. येस, आता बघा या ठिकाणी माझ्या यूट्यूब चॅनलच्या बॅनर या ठिकाणी दिसतंय. माझा एक लोगो किंवा माझा फोटो मी या ठिकाणी ॲड केलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने लोगो घेऊ शकतात, फोटो घेऊ शकतात, काही घेऊ शकतात, आहे की नाही. आणि या ठिकाणी आपल्याला काय म्हणायचे, पब्लिश म्हणायचे, पब्लिश. येस, आता आपण पब्लिश केलेलं आहे. व्ह्यू चॅनल बघा, त्या ठिकाणी व्ह्यू चॅनल आहे, त्यावर जर मी क्लिक केलं तर आपलं चॅनल या ठिकाणी दिसेल आपल्याला. परत आपण आलेलो आहे आपल्या चॅनलवर. आपलं चॅनल या ठिकाणी आपल्याला असं दिसेल. ओके, या ठिकाणी आपलं चॅनल या पद्धतीने दिसणार आहे बघा मित्रांनो. हे बघा, हे चॅनलचं आपण बॅनर तयार केलं होतं की नाही. हे बघा, बॅनर मला दिसतंय आणि हे मला या बाजूला दिसतोय माझा लोगो किंवा माझा फोटो. आहे का नाही इंटरेस्टिंग. तुम्ही सुद्धा तयार करू शकता या पद्धतीने. तुमचं हे यूट्यूब चॅनलचे बॅनर आहे आणि हा तुमचा लोगो आहे समजा, या पद्धतीने. तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही नुसतं ऐकणार तर तुम्हाला ते कदाचित कठीण वाटेल, परंतु प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही ते करणार तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला या गोष्टी जमतील. अदरवाईज इट विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर यू. बट आय डोंट थिंक इट इज रिअली डिफिकल्ट. इट इज व्हेरी सिम्पल अँड इझी. अगदी सिम्पल आहे, अगदी सिम्पल आहे. समजलं मित्रांनो या गोष्टी. आपण हे यूट्यूब चॅनल क्रिएट केलेलं आहे. याच्यात आपण हे बॅनर कसं ॲड केलं, हा लोगो कसा ॲड केला, हे नाव कसं दिलेलं आहे. येस, आपल्याला समजले असेल तर कृपया येस टाईप करा. येस, व्हेरी गुड. थँक्यू आदरणीय पवार सरजी. थँक्स अ लॉट आदरणीय निकम सरजी. थँक्यू आदरणीय दुर्गे सरजी. ओके, but still if you have any problem you may ask me anytime anywhere. Okay, so don't worry. Thanks a lot आदरणीय कदम मॅडम. व्हेरी गुड. ओके, तर बघा काय करायचे आपल्याला, काय करायचे मित्रांनो आपल्याला. अगदी फास्टमध्ये सांगतो. गुगल क्रोमवर जायचे. गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचे, वरती 3 डॉटवर गेल्यानंतर डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे. डेस्कटॉप साईट केल्यानंतर या ठिकाणी यूट्यूब चॅनल youtube.com आपल्याला सर्च करायचे. youtube.com केल्यानंतर आपल्यासमोर आपलं जे चॅनल आहे ते ओपन होतं. आपलं चॅनल ओपन होतं आहे बघा. मी मोबाईल आडवा करतो म्हणजे दिसेल. आता सगळ्यात वरती तुमचं ABCD जे नाव असेल त्या पद्धतीने दिसत असेल त्यावर इथे क्लिक करायचे. युअर चॅनलवर जायचे. युअर चॅनलवर गेल्यानंतर कस्टमाइज चॅनलवर जायचे. कस्टमाइज चॅनलवर गेल्यानंतर कदाचित असं आलं तर गेट द ॲप न म्हणता तुम्ही काय म्हणा, कंटिन्यू टू द स्टुडिओ. आता आपण दुसऱ्यांदा आलो ना या ठिकाणी म्हणून. ओके, आता येथे आपण काय करू शकतो, ब्रँडिंगवर जायचे. ब्रँड, आपण स्वतः एक ब्रँड आहोत मित्रांनो. यस, आणि या ठिकाणी ब्रँडिंगवर जायचे. आपलं यूट्यूब चॅनलचं ब्रँड आहे आणि त्यानुसार आपण बघा या ठिकाणी तुमचे ABCD XYZ जे काय नाव असेल त्या पद्धतीने तुम्हाला इथे दिसत असेल. इथे तुम्ही क्लिक करा किंवा चेंजवर क्लिक करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये असलेला जो लोगो असेल, जो फोटो असेल, तुमचा फोटो म्हणा, लोगो म्हणा, तो तुम्ही इथे ॲड करा. त्यानंतर खाली आलेत की तुम्हाला या ठिकाणी बॅनर म्हणेल. बॅनर तिथे तुम्ही इथे चेंजवर क्लिक करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जो बॅनर तयार केलेला आहे
किंवा जे तुम्हाला एखादा फोटो असं वाटतो की हा माझा बॅनर म्हणून आला पाहिजे, तर तो फोटो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात आणि पब्लिश म्हणायचे, पब्लिश. यस, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल 100%. आता त्याच्या पुढे मी सांगतो, त्याच्या बाजूला बेसिक इन्फो दिसते पहा, बेसिक इन्फो. बेसिक इन्फो मीन्स आपली बेसिक माहिती, यूट्यूब चॅनलची माहिती. त्यावर क्लिक करायचे. तुमचे यूट्यूब चॅनलचे नाव तुम्हाला बदलायचे असेल तर पेन्सिलवर क्लिक करून तुम्ही ते बदलू शकतात. तुमचे चॅनलचे डिस्क्रिप्शन म्हणजे हे चॅनल कशाबद्दल आहे, काय आहे, त्या चॅनलची माहिती तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात, आहे की नाही. त्याच्या पुढे आपण गेलो, ही आपली चॅनलची URL आहे. आपण म्हणतो ना आपलं तुमच्या यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करा, तर बघा ही लिंक आपण आपल्या मित्रांना किंवा कोणाला तरी शेअर करू शकतो. ही आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक आहे, ही आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक. जर आता तुम्ही भविष्यात आपण ज्या काही गोष्टी बघणार आहोत तेव्हा मी तुम्हाला सांगेल की तुमच्या यूट्यूब चॅनलची लिंक घ्या, तर यूट्यूब चॅनलची लिंक कशी मिळवणार, मग या पद्धतीने तुम्ही इथे यायचे आहे. बेसिक इन्फोमध्ये तुम्हाला यूट्यूब चॅनलची लिंक सापडेल. ओके, तुम्हाला या ठिकाणी बघा कॉन्टॅक्ट इन्फो म्हणजे तुम्ही तुमच्या ईमेल या ठिकाणी देऊ शकता तुमची इच्छा असेल तर, की जेणेकरून तुमचे जे व्ह्युअर्स असतील, विद्यार्थी असतील ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी देतो, माझा एक कॉन्टॅक्ट देतो समजा. ओके, मी हा कॉन्टॅक्ट दिलेला आहे, ईमेल दिलेला आहे आणि या ठिकाणी पब्लिश करतो. यस, पब्लिश झालेलं आहे ते, चेंजेस पब्लिश्ड. ओके, आता पुढे काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी लेफ्ट हँडला बघा, लेफ्ट हँडला आपल्याला काही गोष्टी दिसत आहेत, अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या बाजूला इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, लक्षात घ्यायचे. काय करायचे आपल्याला बघा, या ठिकाणी वरती स्क्रोल करायचे असं आणि आपल्याला या ठिकाणी डॉलर दिसतोय पहा, डॉलरचा सिम्बॉल दिसतोय, डॉलरचा सिम्बॉल. यस, हा डॉलरचा सिम्बॉल काय आहे माहिती आहे, तुम्ही डॉलरमध्ये पैसा कमवू शकतात. यस, कसा कमवू शकतात बघा, मी यावर क्लिक करतो. मॉनेटायझेशन काय म्हणते, ग्रो विथ यूट्यूब. ॲज अ यूट्यूब पार्टनर यू विल बी एलिजिबल टू अर्न मनी फ्रॉम युअर व्हिडिओज. बघा यूट्यूब म्हणतं आहे, अतिशय ट्रस्टेड आहे, वर्ल्ड वाईड ट्रस्टेड आहे मित्रांनो. काय म्हणतं आहे, ॲज अ यूट्यूब पार्टनर, आपण आता यूट्यूबचे पार्टनर झालेलो आहोत, आपण यूट्यूबचे पार्टनर आहोत आणि यू विल बी एलिजिबल टू अर्न मनी फ्रॉम युअर व्हिडिओज. तुमच्या व्हिडिओपासून तुम्ही पैसा कमवू शकतात. गेट क्रिएटर सपोर्ट. ओके, तर काय म्हणतं या ठिकाणी, आपले किती सबस्क्रायबर झालेत, 1 सबस्क्रायबर. आणि काय म्हणते, रिक्वायर्ड 1000 मीन्स 1K, 1000 सबस्क्रायबर आणि या ठिकाणी 4000 अवर्स वॉच अवर. जर आपला पब्लिक वॉच अवर झाला तर आपल्याला ते काय करतील, एक मेल पाठवतील. यूट्यूब आपल्याला एक मेल पाठवेल बघा. त्यासाठी आपल्याला काय करायचे, नोटिफाय मी व्हेन आय एम एलिजिबल. तुम्ही पैसा कमवण्यासाठी म्हणजे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम जेव्हा झालं तेव्हा तुम्ही पैसा कमवू शकतात. कसा पैसा कमवणार, तुमच्या प्रत्येक व्हिडिओवर यूट्यूब काय करेल, जाहिरात शो करेल आणि त्याच्यापासून तुम्हाला रेव्हेन्यू मिळेल, मोबदला मिळेल. आणि ह्यासाठी तुम्हाला या ठिकाणी नोटिफाय मी व्हेन आय एम एलिजिबल यावर क्लिक करायचे. यावर क्लिक केलं की यूट्यूब आपल्याला काय करेल बघा, वी विल सेंड यू ॲन ईमेल वेन यू आर एलिजिबल टू अप्लाय. तुम्ही जेव्हा एलिजिबल होणार तेव्हा तुम्हाला यूट्यूब काय करेल, एक मेल पाठवेल. अशा पद्धतीने आपण मॉनेटायझेशनची सेटिंग करून घ्यायची आहे, मॉनेटायझेशनची सेटिंग करून घ्यायची. ओके, त्याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो. सेटिंग या ठिकाणी दिसते पहा, सेटिंगवर तुम्ही गेलात, त्याच्याच खाली सेटिंग आहे. सेटिंगमध्ये जनरल सेटिंग आहे, चॅनलची सेटिंग आहे. चॅनलची सेटिंगमध्ये बेसिक इन्फो तुम्हाला काय बदलायची असेल तर बदलू शकतात.
कंट्री ऑफ रेसिडेन्स तुम्ही या ठिकाणी इंडिया करू शकतात, ऑफकोर्स इंडिया करू शकतात. कंट्री ऑफ रेसिडेन्स आपली आहे इंडिया. या सगळ्या गोष्टी केल्या तरी चालतात, नाही केल्या तरी चालतात, तरीसुद्धा आपण त्या करून घेतल्या पाहिजेत, हरकत नाही. इंडिया, यस. कीवर्ड्स, आता महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. कीवर्ड्स, हे कीवर्ड्स काय आहे मित्रांनो? यूट्यूबला किंवा गुगलला काही माहीत नाही तुम्ही कोण आहेत, काय तुम्ही काय करतात, त्याला काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही याच्यावर जी माहिती शेअर करणार आहात, तुमचे यूट्यूब चॅनल जे आहे ते कशा संदर्भात आहे, त्या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी कीवर्ड्स द्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल कीवर्ड्स कसे द्यायचे आहेत की लोक आपली माहिती कोणत्या नावाने शेअर करू शकतात, लोक आपली माहिती कोणत्या नावाने शेअर करतील. फॉर एक्झाम्पल मला असं वाटतं की लोक रवींद्र गुरव असं सर्च करतील, म्हणून मी या ठिकाणी रवींद्र गुरव नाव ॲड करतो, एक कीवर्ड त्या ठिकाणी देतो रवींद्र गुरव. त्यानंतर मी एक तलोदा असं पण देतो. तलोदा ज्यांनी सर्च केलं त्यांना हे माझे यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ दिसतील थोडक्यात. अजून या ठिकाणी मी काय करतो, नंदुरबार पण ॲड करतो. नंदुरबार बेसिक इन्फोमध्ये आपण ते ॲड करून घेतो आहे. नंदुरबार, ज्यांनी नंदुरबार सर्च केलं यूट्यूबवर त्यांना माझ्या चॅनलवरचे कंटेंटसुद्धा दिसेल. म्हणजे ते यूट्यूब काय करेल, आपोआप त्याला ते शो करेल. आता माझा मेन मुद्दा काय आहे की ICT मास्टर कोर्स, त्यानंतर पुन्हा मी लिहितो टीचर ट्रेनिंग प्रोग्राम किंवा ICT ट्रेनिंग असं मी या ठिकाणी टाईप केलेलं आहे. आणि हे मी या ठिकाणी कीवर्ड्स दिलेले आहेत. कीवर्ड्स बघा, या ठिकाणी कीवर्ड्स दिसतात तुम्हाला, रवींद्र गुरव, तलोदा, नंदुरबार, ICT मास्टर वगैरे असं मी कीवर्ड्स दिलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तेवढे कीवर्ड्स तुम्ही देऊ शकतात आणि या ठिकाणी सेव्ह करू शकतात. तसंच पुढे आणखी एक आपण सेटिंग बघूया. या ठिकाणी एक म्युझिकचा तुम्हाला एक सिम्बॉल दिसतोय, पहा म्युझिकचा सिम्बॉल, हा म्युझिकचा सिम्बॉल तुम्हाला दिसतोय. थोडंसं विषयांतर करतो, हरकत नाही. या म्युझिकच्या सिम्बॉलवर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी लायब्ररी मिळते. काय लायब्ररी आहे? यूट्यूब चॅनलवर आपण जे व्हिडिओ तयार करणार आहोत त्याला कॉपीराईट फ्री, रॉयल्टी फ्री म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिक आपल्याला पाहिजे असेल तर यूट्यूब आपल्याला अनलिमिटेड असे साऊंड ट्रॅक आपल्याला देतं. बघा, हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये वापरू शकतो. या सगळ्या फाईल्स आपण वापरू शकतो. उदाहरणार्थ बघा, वरती तुम्हाला दिसतंय या ठिकाणी टायटल जान मीन्स कोणत्या प्रकारचे तुम्हाला पाहिजे, डान्स पाहिजे, डान्सबद्दल पाहिजे वगैरे. हां, मूड काय आहे नेमकं, कोणत्या मूडचे तुम्हाला पाहिजे. सर्च फॉर फिल्टर, या ठिकाणी सर्च पण करू शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल इमोशनल म्युझिक असं मी टाईप करतो. ओके, या ठिकाणी बघा, आता वेगळं तुम्हाला कोणत्या प्रकारची फाईल पाहिजे. आर्टिस्ट नेम, ड्युरेशन, ॲट्रिब्युशन नॉट रिक्वायर्ड, ऑट्रिब्युशन नॉट रिक्वायर्डची मला पाहिजे. आता हे जे पण फाईल्स आहेत या तुम्ही डायरेक्ट वापरू शकतात तुमच्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओला. इथून डाउनलोड करू शकता. बघा, ही डाउनलोडची फाईल आहे, डाउनलोड म्हणते आपल्याला. डाउनलोड आपण इथं करू शकतो. प्ले करायचे असेल तिथे प्ले करू शकतो आपण या पद्धतीने. आणि डाउनलोड करायचे असेल तर इथून डाउनलोड करू शकतो. ही डाउनलोड होते बघा, डाउनलोडिंग फाईल तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये ती दिसेल. आपण ओपन करून बघूया. ओके, तर अनलिमिटेड तुम्ही या ठिकाणी म्युझिक फाईल्स डाउनलोड करू शकतात. हे पण एक आहे.
तर अशा पद्धतीने आपण काय केलं, यूट्यूब चॅनल आपण कस्टमाइज करून घेतलेलं आहे आणि ते तयारसुद्धा केलेलं आहे आणि त्याच्यावर व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे. ओके, सो आय होप यू अंडरस्टँड इट एव्हरीथिंग.